नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्र पेपर नंबर 11. पाश्चात्य राजकीय विचारवंत. यामधील आपण तिसरे प्रकरण पाहत आहोत. निकोलो मॅकियावेली. मॅकियावेलीचा जीवन परिचय, त्याची ग्रंथरचना, अभ्यास पद्धती, इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था. मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधी सांगितलेले विचार आणि मॅकियावेलीचे राज्यासंबंधीचे विचार आणि राज्याचे वर्गीकरण हा भाग आपण विविध तासांच्या मध्ये पाहिलेला आहे. मॅकियावेलीच्या कालखंडामध्ये इटलीमध्ये जी राजकीय व सामाजिक व्यवस्था होती त्याचा परिणाम म्हणून मॅकियावेलीने राजेशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केला होता. अराजकतेच्या परिस्थिती नष्ट करण्यासाठी निरंकुश अमर्यादित स्वरूपाची राजेशाही असावी असं मॅकियावेलीने स्पष्ट केलेलं आहे. हे स्पष्ट करत असताना किंवा राजेशाहीचा पुरस्कार करत असताना मॅकियावेलीने राजाला काही उपदेश किंवा सल्ला किंवा राजाची कर्तव्य या ठिकाणी सांगितले दिसून येतात. मॅकियावेलीने अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केला होता. त्याने दी प्रिन्स या ग्रंथात 18व्या प्रकरणात राजेशाहीचे विश्लेषण करून राजाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी उपदेश केलेला दिसून येतो. तत्कालीन इटलीच्या परिस्थितीला योग्य व आवश्यक शासन पद्धती म्हणून निरंकुश राजतंत्र होय. प्रजातंत्रापेक्षा राजतंत्रच समाजाचे योग्य प्रकारे नियमन करू शकेल अशी त्याची धारणा होती. कुलीन तंत्रामुळे इटलीत छोटी छोटी सरंजामी राज्ये अस्तित्वात होती. कुलीन तंत्राच्या पद्धतीमुळे समाजात गोंधळ, अराजकता निर्माण झाली होती. स्वार्थ व सत्ता स्पर्धा यामुळे लहान लहान राज्ये परस्परात संघर्ष व मत्सर व युद्धे करीत होती. अशा परिस्थितीला नियंत्रित आणण्यासाठी राजेशाही हाच एक योग्य प्रकार आहे असे मॅकियावेलीचे मत होते. राजतंत्राचा कारभार आदर्श होण्यासाठी त्याने राजपुत्राला उपदेश केला आणि सत्तेवर आल्यानंतर राजपुत्राने कोणती कर्तव्ये पार पाडावीत याविषयी चर्चा केली. मॅकियावेलीच्या मते राजाने पुढील 3 कर्तव्ये पार पाडावीत. पहिलं कर्तव्य, राज्याचा विस्तार वाढवित जाऊन राज्याचे संरक्षण करणे, म्हणजेच राज्याचा विस्तार वाढवणे आणि राज्याचे संरक्षण करणं. दुसरं कर्तव्य, राजाने दंडशक्ती व कायदा याद्वारे राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करावी. तिसरं कर्तव्य ते म्हणजे राज्याचे संवर्धन लक्षात घेऊन प्रजेच्या हिताची, कल्याणाची कार्य करीत राहावे. राज्याची ही महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडण्यासाठी राजा कर्तव्यदक्ष, हुशार व कार्यक्षम असणे आवश्यक ठरते. म्हणून राजा हा सर्व गुण संपन्न असावा असे विचार मॅकियावेलीने सांगितले दिसून येतात. त्याच्या मते राजा हा बुद्धिमान,
सत्यप्रिय, चारित्र्यवान, प्रामाणिक, निस्वार्थी, न्यायी, कठोर वृत्तीचा असावा. उदारता, दानशूरता, तापटपणा आणि विश्वसनीयता हे गुण राजाचे अंगी असावेत. जो राजा सर्व गुण संपन्न असतो आणि प्रजेचे कल्याण करीत असतो, तो राजा प्रजेला प्रिय वाटतो. प्रजा त्याची प्रशंसा करते. मॅकियावेलीच्या मते राजा हा सिंहाप्रमाणे शूर आणि कोल्ह्याप्रमाणे धूर्त असावा. कठोरता आणि मृदुता यापैकी राजाने कठोरतेचा मार्ग स्वीकारावा. प्रजेला राजाविषयी प्रेम वाटण्याऐवजी भीती वाटावी असे कठोर वर्तन करून राजाने प्रजेत भीतीचे वातावरण निर्माण करावे. कोणतेही कार्य करताना, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना राजाने धूर्तपणाने त्यामागील हेतू जाणून घ्यावा. राजाने आपण अत्यंत नम्र, दयाळू, धार्मिक, प्रामाणिक आहोत असे वरकरणी दाखवावे आणि प्रत्यक्षात धूर्तपणे कटकारस्थानी करून आपला हेतू साध्य करावा. परिस्थितीप्रमाणे कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करावा. अप्रिय, क्रूर गोष्टी करताना राजाने ते कार्य दुसऱ्यामार्फत करावे. त्यामुळे राजाच्या हातून एखादी वाईट गोष्ट घडली तरी प्रजेचा त्यावर विश्वास बसत नाही. प्रजा राजाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरते. म्हणून राजाने प्रजेशी नेहमी प्रेमाचे, स्नेहाचे संबंध ठेवावेत आणि आपल्या भाषणात चारित्र्य, धर्म, मानवता, सद्वर्तन इत्यादी विषयाची चर्चा करावी. राजाने आपल्या ओठात कोमलता, मधुरता आणि पोटात कठोरता, कृपणता ठेवावी. कारण राजाच्या शब्दावर लोकांचा फार विश्वास असतो. राजाने संपूर्ण प्रजेचा पाठिंबा मिळवत राहावे. अर्थात काही थोड्या लोकांना राजाचा धूर्तपणा समजू शकेल, परंतु त्यांची शक्ती फारच कमी असल्यामुळे ते राजाला विरोध करू शकत नाहीत. मॅकियावेलीच्या मते राजाने आपले चरित्र व वर्तन शुद्ध ठेवले पाहिजे. किमान तसे आहे असे प्रजेच्या नजरेस आणून दिले पाहिजे. प्रजेच्या दृष्टीने राजा हा राष्ट्राचे मूर्तिमंत प्रतीक असतो, आदर्श असतो. म्हणून राजाचे शील, चारित्र्य निष्कलंक असावे. तेव्हा राजाने संपत्ती व स्त्रिया यापासून अलिप्त राहावे. त्याच्या मते कांता आणि कांचन या दोन्ही गोष्टी राजपुरुषाला भूल पाडणाऱ्या असतात. म्हणून राजाने सत्वशील जीवनाचा अंगीकार करावा. प्रजेची संपत्ती हिरावून घेऊ नये. प्रजेला विश्वासात घेऊनच कर रूपाने पैसा गोळा करावा आणि त्या पैशाचा विनियोग प्रजेच्या हितासाठी करावा. प्रजेच्या पैशाचा वापर
ऐश्वर्य, विलास, सुखविलास यासाठी खर्च करू नये. शत्रू पक्षाकडून मिळालेल्या संपत्तीतून राजाने ऐश्वर्य व सुख उपभोगावे. प्रजेच्या संपत्तीचे आणि जीविताचे रक्षण करणे हे राजाचे आद्य कर्तव्य असते. जो राजा या कर्तव्यापासून विचलित होईल तो राजा प्रजेच्या मनातून उतरेल आणि प्रजा त्याला विरोध दर्शवेल, असे मॅकियावेलीने सूचित केले आहे. मॅकियावेलीच्या मते राजा हा गुणांचा चाहता व कलेचा भोक्ता असावा. संगीत, नृत्य, गायन, कला, शौर्य इत्यादी गोष्टींना राजाने प्रोत्साहन द्यावे. ज्या गोष्टी प्रजेला आवडतात, ज्यामुळे प्रजेचे मनोरंजन होते, त्या गोष्टीत राजाने विशेष रस घ्यावा. राजाने विविध कलांचा जरूर आस्वाद घ्यावा, परंतु त्यामध्ये पूर्णपणे रममाण होऊ नये. राज्यातील कलावंत व शूर लोकांची पारख योग्य रीतीने करावी आणि त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करावे. एवढेच नव्हे तर शेती, व्यापार व इतर उद्योगधंदे या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या व्यवसायासंबंधी प्रोत्साहन द्यावे. राजाने धर्म, अधर्म, नैतिकता, अनैतिकता असा कोणताही मार्ग अनुसरून राज्यकारभार चालवावा, असे मॅकियावेलीने सांगितले असले तरी त्याने समाजातील धार्मिक विधीचे, आचारविचारांचे, रूढींचे, प्रथांचे उल्लंघन करू नये असे सुचवले आहे. कारण प्रजेत धर्मश्रद्धा, अंधश्रद्धा पिढ्यानपिढी रुजलेल्या असतात. या श्रद्धा, रूढी, परंपरा जतन करण्यास प्रजेला एक प्रकारे सुख मिळत असते. म्हणून राजाने या रूढी, परंपरांचे, प्रथांचे पालन केले पाहिजे. त्यामध्ये ढवळाढवळ करू नये. राजकारण आणि धर्म या दोन गोष्टी एकमेकापासून अलग आहेत हे सूत्र राज्यकर्त्यांनी पाळावे. प्रजेला या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात. म्हणून राजाने प्रजेच्या धार्मिक गोष्टींना संरक्षण द्यावे. राज्याच्या संरक्षणासाठी राजाने सैन्याची व्यवस्था उत्तम ठेवावी. मॅकियावेलीच्या मते सामर्थ्यशाली राजाचा नेहमी विजय होत असतो. शस्त्रास्त्र आणि उत्तम सैन्य व्यवस्था या जोरावर मोजेस, सायरस, थिसियस व रोम्युलस इत्यादी राजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. अशा रीतीने शस्त्रधारी सर्व द्रष्टे विजयी झाले आहेत आणि निशस्त्र पराभूत झाले आहेत. राज्ये नवी असोत अथवा जुनी अथवा मिश्र असोत, आदर्श कायदे व आदर्श सेना हा राज्याचा पाया असतो. मॅकियावेलीच्या मते राज्यात भाडोत्री सैन्य ठेवू नयेत. कारण भाडोत्री सैनिक असंघटित, महत्त्वाकांक्षी, गैरशिस्तीचे, अविश्वासू असतात. शांततेच्या काळात भाडोत्री सैनिक राजाला लुबाडतात
आणि राज्यात शत्रुराजाला लुडबडत असतात. राजाविषयी प्रेम निष्ठा नसल्याने आणि केवळ वेतनावर काम करणारे भाडोत्री सैनिक ठेवण्याऐवजी स्वदेशी सैनिक ठेवणे अधिक हिताचे असते. जोपर्यंत लढाई सुरू नसते तोपर्यंत भाडोत्री सैनिक राजाशी सहकार्याने वागत असतात. परंतु जेव्हा युद्ध सुरू होते तेव्हा ते पळून जातात. तसेच शत्रुपक्षाच्या लहानशा आमिषाला बळी पडतात. मॅकियावेलीने यावर इटलीचे उदाहरण दिले आहे. इटलीने अनेक वर्षे भाडोत्री सैन्यावर भिस्त ठेवल्याने तिचा विनाश ओढावला आणि फ्रान्सच्या चार्लस राजाला सहजपणे इटली घेता आली. भाडोत्री सैनिक नुकसानीखेरीज काहीही करू शकत नाहीत, म्हणून राजाने स्वतःचे सैन्य तयार ठेवावे. मॅकियावेलीने सैन्याचे सहाय्यक, मिश्र व स्वदेशी असे 3 प्रकार सांगून स्वदेशी सैन्यानेच राज्याचे संरक्षण होऊन स्थैर्य प्राप्त होते असे मत मांडले. भाडोत्री सैनिक किंवा शेजारी राज्याचे सहाय्यक म्हणून मानलेले सैन्य राज्याच्या सार्वभौमत्वाला बाधा आणू शकतात. शहाणा राजा अशा सेना नेहमीच टाळून स्वसेनेचा आश्रय घेतो आणि दुसऱ्याच्या सैन्याची मदत घेऊन जिंकण्यापेक्षा स्वतःच्या सैन्याने पराभूत होणे पसंत करतो. राजाने नेहमी युद्ध, त्याची व्यवस्था आणि शिस्त याखेरीज दुसरे कोणते ध्येय विचारात घेता कामा नये. राजाने स्वतःच्या देशात भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. स्वतःचा भूप्रदेश, इतरांचा भूप्रदेश, सीमारेषा, डोंगर, नद्या इत्यादी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यास युद्धप्रसंगी राजाला या ज्ञानाचा फायदा होतो. इतिहासाच्या अभ्यासाने युद्ध पुरुषांचे पराक्रम समजावून येतात. म्हणून शांततेच्या काळात राजाने कधीच स्वस्थ राहू नये. युद्ध तयारी हे ध्येय समोर ठेवून सतत उद्यमशील राहिले पाहिजे. स्वतःचे राज्य सुरक्षितपणे ताब्यात राहावे यासाठी आपल्या विरुद्ध योजना आखणाऱ्यांना लगाम म्हणून व आकस्मिक होणाऱ्या हल्ल्याची वेळी सुरक्षित आश्रय असावा म्हणून तटबंदी उभारणे अधिक योग्य व आवश्यक असते, असेही राजाच्या सुरक्षिततेबाबत मॅकियावेलीने विचार मांडले आहेत. सल्ला घेताना किंवा निर्णय घेताना राजाचे निर्णय वर्तन निग्रही असावे असे मॅकियावेलीचे मत होते. त्याच्या मते दुसऱ्याच्या कुशामतीमुळे किंवा घिसाळघाईने जो राजा निर्णय घेतो तो जनतेच्या विश्वासास पात्र राहत नाही. प्रजेत त्याच्याविषयी आदर राहत नाही. स्वतःच्या बुद्धीने सारासार विचार करून आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणे केव्हाही राजाच्या हिताचे असते. राजाने नेहमी सल्ला घ्यावा, परंतु त्याची इच्छा असते तेव्हा, इतरांची असते तेव्हा नव्हे. शहाणा राजा स्वतःला इच्छेनुसार सल्लागार मंडळाचा सल्ला विचारत घेतो. शहाणपणाचा सल्ला हा राजाच्या शहाणपणामुळे निर्माण होत असतो. चांगल्या सल्ल्यामुळे राजास ते शहाणपण येत नाही. एकंदरीत मॅकियावेलीने राजाला उपदेश करण्यासाठी दी प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. इटलीची राजकीय परिस्थिती, समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था
यांचे झालेले अधपतन आणि इटलीला पुन्हा राजकीय स्थैर्य व ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी निरंकुश राजतंत्राचा केलेला पुरस्कार, अशा विचारप्रवाहातून दी प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. राजाला उपदेश करण्यात मॅकियावेलीचा मुख्य उद्देश असा होता की विस्कळीत झालेली इटलीची राजकीय घडी पुन्हा बसवणे आणि इटलीचे एकसंघ राज्य निर्माण करणे हा होय. अशा प्रकारे मॅकियावेलीने राजाला विविध प्रकारचा सल्ला किंवा मार्गदर्शन उपदेश केलेला दिसून येतो, असे आपणास दिसून येतं. थँक्यू.